धडा 11. निसर्ग सौंदर्याची राजधानी काश्मीर. पाठ परिचय. प्रस्तुत पाठ हा प्रवास वर्णनपर पाठ आहे. या पाठात काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याचे अप्रतिम वर्णन केलेले आहे. तर मुलांनो, आता आपण या पाठाचे वाचन करूयात. पृथ्वीवरचा स्वर्ग असं ज्याचं वर्णन केलं जातं, त्या काश्मीरचं सुंदर रूप आम्ही डोळ्यांमध्ये साठवून परतलो. तरी त्याच्या आठवणी मनातून जात नव्हत्या. मे 2009 मध्ये आम्ही शिमला, कुलू आणि मनालीची टूर केली होती. हिमाचल प्रदेशामध्ये असलेल्या या पहाडी प्रेक्षणीय स्थळांचं सौंदर्य पाहून एकदा तरी काश्मीरला भेट द्यायची हे मी त्याच वेळी ठरवलं होतं. तशी संधी मात्र चालून आली ती 2015च्या मे महिन्यामध्ये. मुंबई ते श्रीनगर असा प्रवास विमानानं करत आम्ही दुपारी 1:30 वाजता श्रीनगर विमानतळावर उतरलो. तिथं आम्हाला 25 जणांचा ग्रुप एकमेकांना जॉईन झाला. तिथून 2 टेम्पो ट्रॅव्हलर गाड्यांमधून आम्ही दाल लेकला रवाना झालो. वाटेत जागोजागी कडक सुरक्षा व्यवस्था होती. दाल लेक हे श्रीनगरमधील सर्वात प्रेक्षणीय ठिकाण असून संपूर्ण तलावाच्या बाजूनं जवळजवळ 1100 हाऊस बोटी होत्या. त्यातील काहींमध्ये पुढं दुकानं तर मागं हाऊस बोटचे मालक राहत होते. काहींमध्ये पुढं टुरिस्टसाठी राहण्याची व्यवस्था केली होती. तिथं असलेल्या छोट्या शिकारा बोटीतून आम्ही दाल लेकची 3.5 किलोमीटरची चक्कर मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीनगरमधून पहलगामला जाण्यासाठी निघालो. वाटेत जागोजागी क्रिकेट बॅट बनवणारे छोटे छोटे कारखाने होते. मध्येच सफरचंदाच्या बागा दिसत होत्या. आवड्याएवढ्या आकाराचे सफरचंद आम्ही प्रथमच पाहत होतो. पहलगामचा घाट चालू होताच उजव्या बाजूला अक्रोड तर डाव्या बाजूला पाईन ट्रीच्या बागा होत्या. पहलगाममध्ये व्हॅली रिसॉर्ट नावाचं छान हॉटेल होतं. त्याच्यासमोरूनच झेलम नदी वाहत होती. समोरच 2 बर्फाच्छादित उंच पर्वत होते. जेवण उरकून आम्ही प्रत्येकी ₹850 भाड्यानं घोडे घेऊन पहलगाम व्हॅली, ड्युबलिंग पॉइंट आणि पहलगामची खासियत असलेली मिनी स्वित्झर्लंड हा पॉइंट पाहायला गेलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सकाळी पहलगाममधील लोकांची घरं, राहणीमान पाहायला गावातून फिरत होतो. पहलगाममधून 8 किलोमीटर असलेल्या बेताब व्हॅलीला गेलो. वनश्री, बाजूनं वाहती नदी आणि मध्यभागी सुंदर फुलबाग असं बेताब व्हॅलीचं लोभसवाणं दृश्य होतं. तिथून निघून पुढं 6 किलोमीटरचा घाट चढून चंदनवाडीला पोहोचलो. तिथं बर्फात खेळायला मिळालं. अर्धा तास बर्फात मनसोक्त खेळून आम्ही पहलगाममध्ये परतलो. दुसऱ्या दिवशी श्रीनगर आणि पर्यायानं काश्मीरचा निरोप घेताना वाईट वाटत होतं.